पुण्याची ओळख करून घ्यायची असेल तर इथं भेटणं, इथं येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की तुम्हाला पुण्याचा इतिहास इथं दिसतो. जेव्हा पण लाल महालाकडून रविवार पेठेकडे येतो तेव्हा एक सुगंध दरवळतो या भागामध्ये. कुठलाही मसाला गरम झाल्याशिवाय त्याचा सुगंध, त्यातलं तेल बाहेर येत नाही. शिवाजी महाराजांचे पैसे दुसऱ्या राजांबरोबर एक्सचेंजचं काम करत होते. की आपल्या दुकानाच्या आतमध्ये दुकानाचं नाव नाही, कॅलेंडर नाही, घड्याळ नाही, असं कसं चालू शकतं? गोष्ट एका पुणेकराची याचा एक नवीन अध्याय, एक नवीन एपिसोड आज आपण शूट करत आहोत. सो नमस्कार पुणेकर. कोणत्याही शहराची ओळख त्या शहराच्या संस्कृतीमुळे, त्या शहराच्या लोकांमुळे घडते. आणि पुणे हे असं शहर आहे की ज्याच्यामध्ये अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व राहतात. त्याचप्रमाणे अतिशय जुन्या पिढ्या आहेत की ज्या पुण्याला त्याचा वारसा कंटिन्यू ठेवण्यासाठी मदत करतात. अशाच एका पुणेकराशी आपण आज चर्चा करणार आहोत. जी कोणी पुणेकर लाल महालाकडून रविवार पेठेकडे जातात त्यांना एका विशिष्ट प्रकारचा सुगंध दरवळताना त्यांना जाणवतो. या सुगंधामागचं रहस्य किंवा या सुगंधाचं वारसा जपणारी जी पिढी आहे त्या एका पुणेकराशी आपण आज भेटणार आहोत. आणि मला खूप आनंद होतोय की आज आपण अशा एका संस्थेला भेट देत आहोत जी 1872 पासून पुण्यामध्ये, पुण्याच्या विकासामध्ये आणि पुण्याच्या सुगंधामध्ये कंटिन्यूड त्यांचा हातभार राहिलेला आहे. थोड्याच वेळात आपण त्यांना भेटूयात. गोष्ट एका पुणेकराची. जसं आपण बोललो की शहराचा सुगंध कुठून दरवळतो, अशा एका पिढीकडे आज आपण आहोत. 1872 पासून पुण्याला सुगंध देणारे दामोदरदास भगवानदास सुगंधी यांची 6वी पिढी देवेंद्र सर यांच्याशी आज आपण वार्ता करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच सर. देवेंद्र सर, थँक्यू व्हेरी मच. आपला वेळ आपण आम्हाला दिलात आणि पुणेकरांबरोबर पुण्याच्या लोकांबद्दल माहिती आणि पुण्याच्या लोकांबरोबर चर्चा हा आमचा उद्देश आहे की जेणेकरून पुण्याचा जो वारसा आहे तो लोकांना समजावा. आणि आपल्यासारख्या ज्या संस्था आहेत की ज्या 1872 पासून म्हणजे जवळजवळ 150+ वर्ष पुण्यामध्ये व्यवसाय करत आहात आणि आपली 6वी पिढी, आपण 6वी पिढी आहात की आपण हा परफ्यूमचा जो व्यवसाय आहे आपला तो पुण्यामध्ये कंटिन्यू ठेवलेला आहे. त्याच्या संदर्भात आपल्याशी चर्चा करायला आम्हाला खूपच आनंद होत आहे. कारण की आम्ही जेव्हा पण लाल महालाकडून रविवार पेठेकडे येतो तेव्हा एक सुगंध दरवळतो या भागामध्ये. त्याचं कारण काय हे समजायला खूप वेळ लागला, पण आज जे गृहस्थ त्याला कारणीभूत आहेत त्यांच्याशीच आम्ही आज गाडीमध्ये चर्चा करतो. आपलं पुण्याबद्दलचं प्रेम किती जुनं आहे? पुण्यामध्ये आम्ही मूळचे असं वडनगर गुजरातमधून आलेलो. बरोबर. काही पिढ्या आधी म्हणजे आज 6-7 पिढ्या आधी जवळजवळ 1700च्या एंडमध्येच्या आसपास इथे आलो. इथे पुण्या वाईला वसलो होतो. आणि मूळ व्यवसाय आमचा बँकिंग सेक्टर मधला होता. हो. आम्ही सगळे त्यावेळी हुंडी पद्धत चालत होती. आणि त्यावेळी असं म्हणतात की तिथे त्यावेळी शहाजीराजांनी आणून इथे वसवलं होतं. शहाजीराजांचे तर त्यावेळी वडनगर हा मेन कॅपिटल होती, बँकिंग सेक्टर मधली कॅपिटल होती. तर यांना आमच्या पूर्वजांना इथे आणून त्यांना वसवलं होतं त्यावेळी तिथे. आणि पुढे असं म्हणतात की त्यावेळीचे तिथे की आमचे पूर्वज सगळे शिवाजी महाराजांचे पैसे दुसऱ्या राजांबरोबर एक्सचेंजचं काम करत होते. म्हणजे थोडक्यात आता ते फॉरेक्सचं जे काम होतं फॉरेन ट्रेड मधलं हे 17व्या शतकामध्ये ते करायचे, त्यावेळीच करत होते. असे काही जुने संदर्भ घरात आहेत तिथे. हो. त्याच्यानंतरचा जो पिरियड होता त्याच्यानंतर संभाजी महाराजांपर्यंतचा पिरियड चांगल्या ह्याच्यात गेला तिथे. आणि नंतर काही राजकीय घडामोडी त्यावेळीच्या परिस्थितीनुसार तिकडे काही तो बँकिंग सेक्टर हा विषय तिथे त्यांच्या म्हणजे काही मुघल आणि एम्पायर ह्याच्यामध्ये तो नष्ट झाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे लोक तिकडनं वाईवरनं पंढरपूर मार्गेपर्यंत हे लोक व्यवसायाच्या निमित्ताने तिथपर्यंत आले होते तिथे. आणि नंतर जसं त्यांना कळालं की जसं पुण्यामध्ये पेशवाईमध्ये राजाश्रय चांगला मिळू शकतो, तिथेही व्यापार होऊ शकतो तिथे, म्हणून या संदर्भात ते लोक पुण्यामध्ये येऊन स्थायिक झाले तिथे. पण तोपर्यंतचा जो पिरियड त्यांच्याकडे होते तेवढे बँकिंग सेक्टरमधले जेवढे फंड्स होते ते सगळे नष्ट झाले होते. पुण्यात त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी नोकऱ्या केल्या, काही ठिकाणी अकाउंटंटची कामं केली तिथे त्यांना बँकिंग सेक्टरचा अनुभव असल्यामुळे ते फायनान्समध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करून बघितले, पण यश काही मिळालं नाही. या पिढीचे जे संस्थापक होते दामोदरदास आणि दामोदरदास आणि भगवानदास, ही दोघं जण मामा भाचे होते तिथे. बरं. तर ह्याच्यामध्ये आम्ही जी आत्ताची पिढी आहोत ती भगवानदासांची होती तिथे. अच्छा. दामोदरदासांना तिथे त्यावेळी त्यांच्या ज्या पत्नी होत्या तिथे
आणि इथे पुण्यात काही एक लच्छू सुगंधी म्हणून एक नावाजलेली पेढी होती की ज्यांना पेशवाईमध्ये शनिवारवाड्यात अंबारीचा मान होता. लच्छू सुगंधी. लच्छू सुगंधी असा एवढाच संदर्भ आहे त्याच्यात. तिथं हा. पुढे जास्ती त्याची काही माहिती नाहीये त्याच्यात. अच्छा. तर त्यांच्या ज्या धर्मपत्नी होत्या आणि दामोदरासांच्या धर्मपत्नी एकाच गावच्या आणि चांगल्या मैत्रिणी होत्या तिथे. बरं. तर त्यांच्याकडनं हा व्यवसाय यांनी आत्मसात केला सगळं तिथे. त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकल्या तिथे. हा व्यवसाय इथे साधारण 1820च्या आसपास त्यांनी हा व्यवसाय चालू केला इथे. बरं. त्यावेळी पुण्यात आत्ता ज्याच ठिकाणी जी पेढी आहे तिथे त्याच्या मागच्या साईडला थोडं बेचरा माता मंदिरच्या इथे एक 741 रविवार पेठ त्यावेळीचा तो म्हणजे पत्ता होता तिथला. बरोबर. तर तिथे त्यांनी भाड्याच्या घरात राहून हा व्यवसाय तिकडनं सुरुवात केला आणि पुढे आता जी पेढी ज्या जागेत ते 761 रविवार पेठमध्ये हो. त्या जागेमध्ये तिथे खालच्या तळमजल्याचा भाग काही व्यावसायिक करण्यासाठी भाड्याने घेतला तिथे. आणि तिथे हा रविवार पेठ असल्यामुळे हा रविवारचा आठवडे बाजार तिथे भरत होता. तिथे अगदी. आदित्यवार पेठ त्याचं नाव हो होतं. हो. त्यावेळेस त्यांचं काही त्यांनी जे काय आत्मसात केलं आणि त्यात त्यांनी नवनवीन प्रयोग केले तिथे. तर त्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय हा फार वाढत गेला तिथे. त्याची कीर्ती म्हणजे व्यवसाय वाढत गेला. त्यावेळेस त्यांना लोकांची म्हणजे आत्ताची फॅक्टरी म्हणतात तसं तिथे. त्यावेळी अगरबत्ती वळण्यासाठी लोक ठेवण्यापर्यंत त्यांचा व्यवसाय वाढला तिथे. मग त्यांना असं करत करत त्यांना 1870-72च्या आसपास त्यांना असं वाटायला लागलं की पेढेची स्थापना करावी की एक ब्रँड इमेज तयार होईल. तर 10 एप्रिल 1872 रोजी त्यांनी ही पेढेची स्थापना केली दामोदरास सुगंधी तिथे. ही एवढी स्पेसिफिक तारीख आपल्या लक्षात कसं काय सर? तारीख काही डॉक्युमेंटेशन तसे आहेत तिथे त्याच्यात. बरं. की आत्ताच्या त्यावेळीचे मराठी कॅलेंडर आणि आत्ताचं इंग्रजी कॅलेंडर याला ती 10 एप्रिल तारीख मॅच होते ती. अच्छा. काही संदर्भांवर. आणि त्यानंतर पुढे जसं ते व्यवसाय त्यांचा वाढत गेला तर दामोदरांना तिथे काही पुढे इश्यू नव्हता तिथे. बरं. तर त्यांनी दत्तक घेण्यापेक्षा त्यांचे जे दुसरे म्हणजे भाऊ होते तिथे दुसरे सुद्धा म्हणजे आम्ही भगवान दास तिथे. बरोबर. त्यांना हैदराबादवरनं इथं बोलवलं तिथे. ओके. पण हैदराबादमध्ये त्यांची अशी काही परिस्थिती एवढी चांगली नव्हती तिथे बरं. व्यावसायिक करण्यासाठी आणि बँकिंगमध्ये त्यांना काही एवढं यश मिळालं नाही तिथं. अच्छा. त्याच्यामुळे यांनी त्यांना तिथे इथं बोलवलं. तिथे त्यांच्या व्यवसायात त्यांना सामील करून घेतलं. आणि हा व्यवसाय भगवानदासांनी पुढे फार प्रचलित पुढे वाढवत गेले तिथे. त्यात त्यांना यशही चांगलं मिळालं तिथे. काही संदर्भ असे आहेत की त्यांना तिथे शनिवारवाड्यामधनं काही रेफरन्स चांगले मिळाले की ते पुन्हा त्यांना हैदराबाद पर्यंतचे रेफरन्स मिळाले. म्हणजे आता जसं मुंबई हे कॅपिटल हब आहे आता भारताचं. बरोबर. तसं हैदराबाद ही मोठी व्यापारपेठ होती. हो. त्या व्यापारपेठेमधनं त्यांना पुढे रेफरन्सेस मिळत गेले की ते अफगाणिस्तान मार्गे पर्शियापर्यंत माल त्यांनी पाठवलेले असे काही उल्लेख आहेत तिच्यात. म्हणजे हे आणि हा जो आपण संदर्भ सांगत आहोत तो कोणत्या वर्षाचा असावा की जिथे अफगाणिस्तान किंवा साधारण 1880 ते 90च्या दरम्यानचा रेफरन्स आहे. म्हणजे 1872ला पेढी चालू केली. पेढी 7 चालू. ते 8 वर्षामध्ये त्यांनी एवढी प्रसिद्धी मिळवली की ते अफगाणिस्तान पर्यंत त्यांचा व्यवसाय घेऊन गेले. आणि त्याच्या आधी पण पेढी स्थापन करायच्या आधी हा व्यवसाय चांगला त्यांना चांगला बसला होता. अच्छा. म्हणून त्यांना पेढी स्थापन करायची जरूर वाटली त्यांना तिथे. करेक्ट. पेढीमुळे त्यांना तिथे पुढे मार्गदर्शन चांगलं लोकांचं मिळालं तिथे. पेढी स्थापन झाली तिथे. आणि त्यावेळेचे काही थोडेफार डॉक्युमेंटेशन आहेत तिथे की आत्ताची मंडईमध्ये आधी कोतवाल चावडी होती. तर तिथे शनिवारवाड्यात त्यावेळी ब्रिटिशांचा अंमल होतं तिथे. बरोबर. तर आता आपण फॅक्टरी ऍक्ट किंवा शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन करतो. हो. ते करायला त्यांच्याकडनं उशीर झाला होता म्हणून कोतवाल चावडीतनं 1 रुपया दंड ठोठावला होता. त्या दंडाची रक्कम कोतवाल चावडीत भरून त्याला तिथे साक्षीदार घेतले होते की खरंच यांनी पैशाची दंडाची रक्कम जमा केली म्हणून. बरं. आणि मग ती पुढं त्या पेढीचं नाव हे रजिस्ट्रेशन झालं हे शनिवारवाड्यामध्ये. रजिस्ट्रेशन ऑफिस जे आहे फर्मचं रजिस्ट्रेशन जे आहे ते शनिवारवाड्यामध्ये होतं. मग त्यावेळी म्हणत होते शनिवारवाड्यात तिथे दाखला नोंद काहीतरी असा तो शब्द आहे तिथे. बरं. की त्याची ती नोंद तिथे झाली की पेढी या नावाने आहे. पुढे त्याच्यामध्ये त्यांना तिथे त्या उद्देशाने तिथे पुढे चांगलं जम मिळत गेलं. आणि हळूहळू त्यांनी तिथे नवीन प्रयोग केले. काही त्यावेळीचे जुने फॉर्म्युलेशन आहेत जे लच्छू सुगंधींकडनं आम्हाला मिळाले होते. बरोबर. त्या फॉर्म्युलेशनकडे बघता आयुर्वेद आणि सुगंध हे त्यावेळी एकत्रच काम करत होते. म्हणजे काही फॉर्म्युलेशन मध्ये उदाहरणाचा दाखला द्यायचा तर नागर मोठा आहे, चंदन आहे त्याच्यात, तिथे जटामासी आहे, कचोरा आहे, जायफळ आहे, त्याच्यात जावंत्री आहे. हे प्रयोग आयुर्वेदात मध्ये पण मसाल्यामध्ये धुर आणि धुनीमध्ये पण त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे आयुर्वेदामध्ये जो एक आज म्हणतो आपण अरोमाथेरपी हा तसा बघायला गेला तर जुना पूर्वापार आपल्याकडे पूर्वापार ही पद्धत होती ती. बरोबर. आणि याचे काही
सरकारी याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पण रेफरन्स आहेत ते वेदांपर्यंत पोहोचतात. अच्छा. आणि अगरबत्ती ही लोकांचे काही म्हणजे आपल्याकडे त्याचा पूर्ण अभ्यास न झाल्यामुळे एक काही गैरसमज आहेत की चायनावर नाही झाली. ते तसं नाहीये की आपल्याकडनं काही वेदांमध्ये काही रेफरन्स असे आहेत की बनारस हिंदू युनिव्हर्सिटी BHU मध्ये त्यांच्या इथे त्या जुने पौराणिक उल्लेख आहेत त्यांच्याकडे बरं. की बांबूच्या काडीवर सुगंधित मसाला एकत्र करून त्याच्यात वळला आणि ती काडी घरात जाळली तिथे, तर त्याने एक सुगंधाने एक मनशांती पण मिळते आणि घरातलं वातावरणही चेंज होतं. खरी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे 2 फायदे तिथे असं होतात ते सांगितले तिथे की आपण जसं धूप करणं ही त्यावेळीची गरज होती, आत्ताची गरज आहे तिथे. पण त्यावेळी धूप करणं एवढं पण त्यावेळी क्लिष्ट होतं. मग त्याला त्यांनी हा पर्याय शोधून काढला होता की बांबूची काडी वापरायचा उद्देश एकच होता की बांबू हे लाकूड नाही, ही वनस्पती गवत आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट फार कमी असतं, जळण्यासाठी ते सहज मदत करतं. तर त्याच्यामध्ये एखादी लाकडाची जर झाडाच्या लाकडाची काडी घेतली तर ती जळणारच नाही पहिली गोष्ट. आणि एका विशिष्ट स्पीडने ती जळायला पाहिजे, कारण की खूप फास्ट किंवा खूप स्लो जळू नये त्याचा फायदा नाही. ते मसाल्याबरोबर त्या धग बरोबर त्या अख्खा बांबूची काडी जळून जाते, त्यामुळे ते बंद पडायचा प्रकार होत नाही तिथे. अगरबत्ती आणि उदबत्ती याच्यामध्ये 2 फरक असे आहेत तिथे त्यात जुने सांगितलेले. अगरबत्तीमध्ये आसाम मेघालय साईडला होणारं आगरचं लाकूड ज्याला आगरू म्हणतात तिथे, हो, जे आता ऊदमुळे आणि मिडल ईस्ट आणि फ्रेंच परफ्युमरीमुळे त्याला सोन्यापेक्षा जास्ती किंमत आलेली आहे तिथे. बरोबर. त्याची ही अगरबत्ती होती. आणि उदबत्ती म्हणजे ज्या धुपाचा प्रयोग जास्ती केलेला आहे. बरं. मग त्या धुपामध्ये गुगळ असेल, लोबाण असेल त्याच्यात तिथे, आणि बाकीचे कुठले मिळणारे त्यावेळीचे वनस्पतीचे धूप असतील की त्याला ही उदबत्ती होती तिथे. ही उदापासनं केलेली. उद म्हणजे धूप, ज्याला आता साम्राणी संस्कृत शब्द आहे की जी गोष्ट अग्नीवर, कोळशावर किंवा याच्यावर गौरींवर पेटवून ज्या धुराबरोबर सुगंध येतो ती साम्राणी, तो धूप. ह्या 2 त्याच्यामध्ये क्रायटेरिया होत्या तिथे. की माझ्या मते आजच्या पिढीला किंवा मला सुद्धा उदबत्ती आणि अगरबत्तीतला फरक माहित नव्हता. आपण दोन्हीला एकच समजून चालतो. तर त्याला इंग्रजीमध्ये इन्सेन्सही म्हणतात त्याला तिथे. बोटॅनिकल मध्ये त्याला इन्सेन्स म्हणतात. इन्सेन्स म्हणजे ज्या गोष्टीपासून धुरापासून सुगंध येतो ते इन्सेन्स, ती उदबत्ती, ती अगरबत्ती. अच्छा. तो धूप किंवा तो धुना, हा जो प्रकार झाला त्याचा राळ पण आली त्याच्यात तिथे या गोष्टीमध्ये. तर त्यावेळीचे जुने जे काही संदर्भात प्राइस लिस्ट आहेत, हो, काही पेढीची 1915 सालची प्राइस लिस्ट, त्याच्यात उदबत्ती ही स्वस्त आहे आणि अगरबत्ती ही महाग आहे त्याच्यात. म्हणजे अगरवूड तेव्हापासून महाग होतं. अगरवूडची प्रक्रिया ही फार संथ गतीने चालते तिथे. हे सहजासहजी लवकर होत नाही तिथे. आता अगरचं झाड येतं, ते झाडाला किंमत 0 असते तिथे. पण जेव्हा त्यात मॉइश्चर लागतं, त्यात तिथे मॉइश्चर लागून त्याला ती कीड लागते तिथे. त्या किडे त्याला रेझिन सोडतात, ते अगरवूड तयार होतं. अच्छा. आणि हे कमीत कमी म्हणजे 100 झाडामागे 1 झाडामध्ये ते होतं तिथे. सगळ्या झाडांना एकाच वेळेस कीड लागत नाही तिथे. बरं. हे खूप स्लो प्रोसेस आहे तिथे. आणि त्याला मिळवणं हे पण तेवढंच एक क्लिष्ट प्रक्रिया आहे त्याला तिथे. आणि त्याच्यामुळे त्याची ती किंमत आहे त्याला तिथे. आणि अखंड झाडामध्ये समजा झाड 20-40 फुटाचं असेल तर त्यातनं 6 इंच ते 8 इंच ते 2 फुटापर्यंतच त्यात ते होऊ शकतं त्याच्यात. तर त्यावेळीच्या अगरबत्तीची व्हॅल्यू होती 1915च्या प्राइस लिस्टमध्ये ₹2, ₹8 शेरास. आणि उदबत्तीची कॉस्टिंग होती त्यावेळी आण्यामध्ये होती. म्हणजे एक दांडी ज्याला 2 टिंब देतात, अर्धा आणा 1 आणा अशी शेरास त्याची किंमत होती. आणि शेर हा जो एक मूल्यमापन आहे, शेराची आजची डेफिनेशन कशी होईल? शेर म्हणजे काय? साधारण आजचं 1 किलोमध्ये जर शेअरचं कन्व्हर्शन केलं तिथे, 1 किलो 260 ग्रॅम 250 ग्रॅमच्या आसपास भरतं ते वजन. बरं. आणि त्यावेळी शेअरमध्ये पण फरक होते, कारण प्रत्येक राजाच्या टेरिटरीमध्ये त्यांचे हुकूम चालायचे तिथे. हो, कॉमन सिस्टीम नव्हती. त्याला तिथे त्या पद्धतीत ते सगळ्याकडे शेअरचं गुणमाप आहे, जे वजन माप आहे, तर बऱ्याच ठिकाणी त्यात फरक आढळतो. बरं. त्याच्यामध्ये नंतर ब्रिटिश पाऊंड आला. पाऊंड म्हणजे 480 ग्रॅम हा घरलं जायचं, म्हणजे अर्धा किलोपेक्षा कमीच. पुढे यांनी त्यामध्ये ते बरेचसे प्रयोग केले तिथे. आणि तसं येता 1920 नंतर जेव्हा आमच्या पंजोबांनी हा व्यवसायाची धुरी सांभाळली सगळी, ते खापर पंजोबांनंतर, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा फ्रेंच इंडस्ट्रीज बरोबर त्यांना काही व्यापार तर इतका चांगल्या पद्धतीने होता. बरेचशा त्यावेळी भारतात फार मोठमोठ्या फर्म अगरबत्तीमध्ये पण होत्या तिथे. साऊथ मधल्या होत्या, काही नॉर्थ मध्ये पण होत्या. कालावधी पुढच्या पिढीने न केल्यामुळे तर बऱ्याचशा फर्म बंदही झाल्या. काही माझ्याकडे रेफरन्स असे आहेत आणि त्यांचे सॅम्पलही असे आहेत की लाला किशनदास परमानंद ही वाराणसीची एक फर्म होती. ती त्यावेळी रशियामध्ये अगरबत्ती विकली. त्यावेळी रशिया हे कम्युनिस्ट कंट्री होती आणि तिथे देवपूजेचं कुठलंही सामान विकलं जात नव्हतं. बरोबर. त्यावेळी ते रशियन पॅकेजिंग मध्ये तिथं माल विकत होते.
आणि त्यांची खासियत अशी होती की असं त्यांचा इतिहास असा आहे की ते त्यावेळी हिंदू असून मक्कामध्ये जाऊन आले होते तिथे. एक असे गावलिया होते तिथे की जे अगरबत्तीच्या व्यवसायात होते तिथे. पुढे त्यांचं कालाश पुढे त्यांचं कोणी नसल्यामुळे का काही पुढचा रेफरन्स कुठेही त्यांचा मिळत नाही. देवेंद्र सर, आपण जेव्हा एवढे रेफरन्स देता, कारण की आपला जन्म हा तसा बघायला तर 19व्या शतकातला आहे, येस, पण 100 वर्षापूर्वीची तुमची पूर्णपणे पिढी किंवा पूर्णपणे जी वंशावळ आहे किंवा लिनिएज आहे, हे तुम्ही कसं हे फॅमिलीनी कसं प्रिझर्व केलेलं आहे? हे जुने डॉक्युमेंटेशन पहिल्यापासून काही म्हणा बँकिंग व्यवसायात असल्यामुळे म्हणा की कागदपत्र सांभाळून ठेवणं हे रक्तातच भिनलेलं आहे. आज नाही म्हटलं तरी सवय अशी लागून गेलेली की फार मॉन्टेसरी पासून आजपर्यंतचे रिझल्ट तसेच आहेत, पण ते दाखवता येत नाहीत. त्याच्याबद्दल आपण कमी बोललेलं बरं, कारण की नॉलेज अँड एज्युकेशन याचा एक दुसऱ्याशी खूप मोठा संबंध आहे असं मला तरी पर्सनली वाटत नाही. एक कसं आहे तिथे आता काळानुसार नॉलेज बरोबर एज्युकेशन ही जरुरी आहे. अगदी बरोबर. आणि नुसतंच नॉलेज असून उपयोग नाही. तुम्हाला त्या कॅटेगरीचं एज्युकेशन असलं तर पुढे त्यात प्रगती होऊ शकते त्याच्यात, कारण सायन्स फार पुढे गेलेलं आहे. हो. आणि आजची पिढी एक फार आनंदाची गोष्ट अशी आहे की नवीन जनरेशन ही फार त्या गोष्टीत इन्व्हॉल्ड होती. त्यांचं एकच म्हणणं आहे की बाबा हा सूर्य नाही तर चंद्र, दोन पैकी एक काहीतरी दाखवा, तर आम्ही ते खरं म्हणतो. बरोबर. पण इथे आता लावली तर चालेल, काहीच प्रॉब्लेम. सो देवेंद्रजी, काय झालं की आपण गाडीत तर बाहेर फिरलो, जी सर, पण पुण्याच्या धुराचा वासापेक्षा आय थिंक आपण जे आज ह्या आपल्या पेढीवरती बसलेलो आहे की ह्या पद्धतीची बैठक की जी ह्याला बैठकच म्हणायची की याच्यावरती दिवाणजी बसून आणि जागेचे मालक किंवा दुकानाचे मालक बसून व्यवसाय चालवायचे, आणि ती बैठक आजही आपण इथे कायम ठेवलेली आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आत इथे बसल्यानंतर जो सुगंध दरवळतो आणि त्याच्यामुळे जे एक मनशांती लाभते, त्याच्यामुळे म्हटलं गाडीमध्ये फिरण्यापेक्षा आपण आज आपल्याशी इथे बसून गप्पा मारू आणि आपणही आपल्या जागेमध्ये जास्त कम्फर्टेबल असाल. जी. सो मी तर पुण्याच्या लोकांना आवर्जून सांगेन की ही जी पेढी आहे 761 रविवार पेठ, दामोदरदास भगवानदास सुगंधी, हे पुण्याची ओळख करून घ्यायची असेल तर इथं भेटणं, इथे येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की तुम्हाला पुण्याचा इतिहास इथं दिसतो. आपण 6वी जनरेशन आहात. जेव्हा आपण ह्या व्यवसायामध्ये आलात किंवा या फॅमिलीमध्ये वाढत होता, तेव्हा तुम्हाला असं काय एक दडपण होता का की आपण एक खूप मोठी लिगसी घेऊन पुढे चाललेलो आहोत? तसं त्यावेळी पण काही जाणवलं नाही तिथे, कारण वारसागत आणि जुने असलेले, पण त्याला नोकर तर नाही म्हणू शकणार की ते फॅमिलीवर त्यांच्याबरोबरचा वावर आणि घर आणि कारखाना एकाच प्रिमायसेसमध्ये असल्यामुळे तो एक पहिल्यापासून एक सवय लागली होती तिथे की सुट्टीचा वेळ असेल किंवा काही वेळ असेल किंवा अभ्यास बुडवायचा असेल तर कारखान्यात जाऊन बसणं एक चांगला उद्योग होता त्यावेळी तिथे. की काही गणिताचा, विशेष करून गणिताचा अभ्यास करायचा नसेल तर कारखान्यात जाऊन हात काळे करायचे, म्हणजे हात स्वच्छ होऊन वेळेपर्यंत एक 2-3 तासचा पुढे वेळ जात होता. पण तुम्ही गणिताचा अभ्यास खरं टाळू शकायचा, कारण तुम्ही आज नुमोवीचे स्टुडंट आणि नुमोवीच्या स्टुडंटनी जर गणिताचा अभ्यास नाही केला तर त्याच्या हातावरती बरंच काय काय उठायचं ना. मार खाऊनच हात इतके निगरगट्ट झाले जातात. त्या आत्तामध्ये जे काही बाजारात उभा आहोत, त्या गुरुजनांनी जे काही मारून सोकून घडवलं त्याच मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचं स्किल अंगात भिनलेलं आहे. बरोबर. पर मार्केटिंग पासनं पर अगदी छोट्या गावात जाऊन समोरचा नकार देत असेल तरी त्याला निर्लज्जपणे माल विकणं, इथपर्यंत ते सगळं गणित भिनलेलं आहे अंगात. आणि नुमवीत तसे सगळ्या पेठांमधले विद्यार्थी होते सगळे. बरोबर आहे. फार अगदी कसब्यापासनं गणेश, भवानी पेठ, त्यावेळी धनकवडीचं गाव होतं, धनकवडी मावळ मधले पण काही विद्यार्थी. मग एक आपापसात त्यावेळी जात हा काही प्रकार नव्हता तिथे. एक सवंगडी म्हणून आयुष्यभर वाढलो, मोठे झालो. तर त्यावेळी ते पण एक चांगलं बाळकडू मिळालं. त्यावेळीपासून ते मार्केटिंगचं ज्ञानही तिथे मिळत गेलं. बहुतांश हा पेठांमधल्या व्यापारी वर्ग नुमवीत होता. मी मागच्या वेळी आपल्याकडे जेव्हा आलो होतो तेव्हा मला ॲक्च्युली एक मार्केटिंगचा खूप मोठा गुरुमंत्र आपल्याकडनं समजला. मी आपल्याला एक मागच्या वेळी एक प्रश्न विचारला होता की आपल्या दुकानाच्या आतमध्ये दुकानाचं नाव नाही, कॅलेंडर नाही, घड्याळ नाही, असं कसं चालू शकतं? सुगंधाचा व्यवसाय हा असा आहे जगभरात कुठे, म्हणजे सगळीकडे जी एक पद्धत असते तिथे की तुम्ही एक सुगंध खरेदी करण्यासाठी आलात किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी आलात तर तिथे मूळ म्हणजे तिथे घड्याळ नसावं, तिथे वेळेचं दिनदर्शिका नसावी. म्हणजे वेळेचं भान तिथे सोडून द्यायचं तिथे, आणि दिवस कसे चालले त्याचाही विचार तिथे करत. त्याच्यामुळे तुम्हाला सुगंधाची पूर्ण अनुभूती किंवा पूर्ण आनंद तिथे घेता येतो. हातात घड्याळ असेल, भिंतीवरचं घड्याळ असेल तर हातातल्या घड्याळापेक्षा भिंतीवरच्या घड्याळावर लवकर लक्ष जातं आणि आपल्याला पुढच्या कामाला जायचं आहे, त्यामुळे तो सुगंधाचा आनंद घेता येत नाही, त्यामुळे तो व्यवसायही वाढवू शकतो. म्हणजे आजच्या मॉडर्न भाषेमध्ये त्याला आपण रिटेल थेरपी म्हणतो.
हा रिटेल थेरपीचा भाग आहे. जो बरेचसे लोक आमच्यासारखी मॅनेजमेंट स्कूलला पैसे देऊन शिकतात. आपल्याकडे आलं तर 10 मिनिटामध्ये आपण आम्हाला हे शिकवू शकता. खूप मोठा प्रश्न आहे. कारण की आम्ही बघतो की ह्या मोठमोठ्या कंपनीचे डीलर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असतं आणि देन दे गेट इन टू अ स्टोरी की देर आर 5 सेन्सेस, टच, फील, स्मेल आणि अशा मोठ्या मोठ्या थेरी देतात. पण तुम्ही ज्या सोप्या भाषेमध्ये कोणालाही समजेल असं आणि कोणालाही ॲक्सेप्ट होईल अशा भाषेमध्ये सांगितलं की खरं आहे की जर आज ग्राहक माझ्याकडे आला तर त्याचं लक्ष माझ्या प्रॉडक्टकडे असावं का वेळेकडे असावं. जास्तीत जास्त त्यांनी प्रॉडक्टवर लक्ष द्यावं की त्याची त्याची आत्मीयताही होते आणि त्याची क्युरियोसिटी वाढत जाते. आता तुम्ही समजा अत्तर किंवा उदबत्ती घ्यायला कोणी आलं तर त्याच्या पुढे प्रचंड पसारा करून ठेवणं हे सगळ्यात चुकीचं काम आहे. त्याला एक एक सुगंध दाखवायचा, एक उदबत्ती दाखवायची, एक अत्तर दाखवायचं, त्यानंतर त्याला त्याची हिस्ट्री सांगायची, ते बनतं कसं, त्याच्यात आनंद काय उपभोगतो. तुम्ही त्याचं अत्तर कपड्याला लावून गेला तर आजूबाजूचे लोक कसे तुम्हाला एक्सट्रॅक्ट करतात, लोक कसे तुमच्याकडे लक्ष देतात, तुम्हाला त्यातनं काय मिळू शकतं, तुम्हाला त्यात मनशांती किती मिळू शकते. ह्या सुगंध थेरपीमध्ये पूर्वापार गोष्टी चालत आलेल्या. स्वच्छ आणि चांगलं उदाहरण म्हणजे प्रत्येकाला माहिती असलेलं उदाहरण की सर्दी झाली की आपल्या घरातली आजी आधी ओव्याची पुडी द्यायची किंवा कापूर घरात ठेव. हा एक सुगंधच एक प्रकारचा. किंवा नाक खोलतं, इंद्रिया शांत होतात त्याने आणि त्या रोगाकडे लक्ष कमी जातं आणि मन प्रफुल्लित होतं, शांत होतं. हा एक प्रकारचा सुगंध आहे. किंवा एक सोप्यात सोपी गोष्ट म्हणजे आपण घरात कुठल्याही घरात कोणाच्याही दुसऱ्या ओळखीच्यांच्या किंवा पाहुण्यांच्या घरी किंवा आपल्या मित्रांच्या घरी गेले की त्यांच्या एक प्रत्येक घरातल्या किचनमधला एक सुगंध वेगळा असतो. वस्तू त्याच असतात, सगळ्या गोष्टी त्याच असतात, करण्याची प्रिपरेशन सिस्टम वेगळी असते आणि त्या घरातल्या वातावरणाशी तो एक वेगळा प्रकार आहे. तसंच आपण देवघर असतं, ते छोटा असो मोठा असो, घरातल्या देवघरातला सुगंध हा अत्यंत वेगळा असतो. देवेंद्र सर, आपण आत्ता एक तो विषय टच केला की सॉरी मी थोडीशी वेगळी कल्पना त्याशी जोडून बोलतोय की प्रत्येक घरामध्ये फोडणी देण्याची पद्धत वेगळी आहे. कोण तेल गरम होण्याच्या आधी टाकतं, कोण तेल गरम झाल्यानंतर टाकतं, खूप तापल्यानंतर टाकतं आणि त्याच्यामुळे त्याचा सुगंध किंवा त्याचा वास हा वेगळा असतो. सो अत्तर किंवा जेव्हा आपण म्हणतो की मसाल्यानी अगरबत्ती बनते, त्या मसाल्याला पण त्याच्या हीट पॉईंटचा काही संबंध आहे का? येतो ना. मसाल्यामध्ये कसं कुठलाही मसाला गरम झाल्याशिवाय त्याचा सुगंध, त्यातलं तेल बाहेर येत नाही, त्याचा सुगंध पसरू शकत नाही. वाळा झाला, नागरमोथा झाला, अगदी किचनमधले जवळजवळ 30 ते 40% मसाले उदबत्तीमधल्या फॉर्म्युलेशनमध्ये. त्यात जावंत्री आहे, जायफळ आहे, त्यात तमालपत्र आहे, सिनामन आहे, त्याच्यात तिथे काळी मिरी आहे, त्याच्यात लवंग आहे, वेलदोड आहेत. वेलदोड्याची वरची साल आपण काढून आतल्या बिया वापरतो. आम्हाला त्या वरच्या साली सुगंधासाठी कामाला येतात. मसाल्यामध्ये आम्ही त्याही वापरतो. त्याच्यात तिथे दगडफूल आहे, तिथे पण त्याच्यानंतर सुगंधामध्ये औषधी वनस्पतीमधली जटामासी आहे, तिथे वाळा आहे, नागरमोथा आहे, त्याच्यात तिथे गुलाबकळी आहे. गुलाबकळी बऱ्याचशा मिठाईमध्येही वापरली जाते. ती सुगंधालाही मसाल्यामध्ये वापरली. त्याच्यामध्ये कपूर कासली, कचोरा आहे. कचोरा आणि कपूर कासली ही पण तुमचा स्ट्रेंथ आणि कफ आणि याच्यासाठी पण आयुर्वेदामध्ये सांगितलं होतं. तसंच वाळामध्ये, वाळा शीतलता प्रदान करतो. चंदन आहे. उन्हाळ्यात आपल्या इथं देवांना आणि आपणही वापरतो, वाळ्याचे पडदे वापरतो. आता त्या वाळ्याच्या टोप्याही निघाल्यात, त्यांनी हीट लागत नाही. त्या मसाल्यामध्ये पण तेच कामं करतात, ते सुगंधामध्ये तेच काम करतात. मला एक दुसरं आश्चर्य वाटतं की आपल्याशी बोलताना समजलं की आपण म्हणता की मसाल्यापासून उदबत्ती किंवा अगरबत्ती, तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्या जडीबुटी आहेत, वेगवेगळ्या वनस्पती आहेत, त्यांना मसाला असं का उल्लेखलं जातं? उल्लेख आता बोली भाषेतला हा शब्द मसाले. मसाले म्हणजे एक रेकग्नाइज होतं की एक ती जडीबुटी आहे. ती जडीबुटी हा थोडा शब्द जड जातो किंवा ग्रामीण भाषा बोली भाषेतला मसाला हा सोप्पा आणि सुटसुटीत शब्द आहे की तो कोणालाही कळतो. किचनमधलेही मसाले तसं बघायला गेलं तर तेही जडीबुटीच आहेत सगळ्यात. बरं, त्यात जावंत्री आली, हे सगळे जडीबुटीचेच प्रकार आहेत. पण ते सुगंधाशी फूडशी निगडीत असल्यामुळे त्याला मसाले पूर्वापार ते नाव सहजरित्या पडलेले होते. त्याच्यामुळे मसाला सो हा कलोक्युअल लँग्वेज मधला शब्द झाला की मसाले. मला असं कुठे रेफरन्स असं म्हणता येणार नाही, पण हा सहज बोलण्यासारखं बोली भाषेतला आणि सोप्या भाषेतला कळेल असा शब्द की मसाला. एखाद्याला कोणाला सांगितलं की नाही आम्ही स्पायसेस अँड हर्ब्स यूज करतो, तर तो थोडा कन्फ्यूज होतो. स्पायसेस आणि हर्ब्स हे दोन डिव्हिजन झाले. तर त्यालाच मसाले नाव दिलं की ते सगळं एकत्र आलं. आणि आजही हे सगळं जे प्रोडक्शन आहे ते तुम्ही पुण्यातच करता? पुण्यातच करतो. इथे समोरच, दुकानाच्या समोरच कारखाना आहे. तिथे जुन्या पद्धतीच्या, आता नवीन बिल्डिंग झाली आहे, तिथे मागं तोच कारखाना आहे. फक्त एक थोडे कोविड नंतर चेंजेस केलेले की हातवळणीच्या उदबत्त्या आता होत नाहीत, प्रोडक्शन पुरत नाही. आणि आता सिटीमध्ये कारखाना असल्यामुळे तसं कारिगर वर्गही राहिला नाही आहे त्याच्यात. तिथे
पुढची पिढी एज्युकेटेड झाली, सगळ्या गोष्टी बदलत, तर काळानुसार असा मशीनवरती प्रोडक्शन मसाला उदबत्तीचंच होतं, काही मशीनमध्ये चेंजेस करून घेतलेले, आणि जर हे नाही केलं तर भविष्य अवघड आहे. तर जसं वातावरण बदलेल तसं आपणही थोडं बदलायला पाहिजे, पण त्याचा सुगंध, त्याची जी ट्रेडिशनल पद्धत ही सेम तशीच ठेवली, त्यात आधुनिकता आणलेली. का आपली जनरेशन ही 6वी जनरेशन आहे. 1872 पासून हा व्यवसाय किंवा ही पिढी आपल्या फॅमिलीने चालवत आली. त्याच्यामुळे आपल्या फॅमिलीनी गेली 150 वर्षाचा पुण्याचा इतिहास बघितलेला आहे. तर त्यांच्याशी चर्चा करताना किंवा फॅमिलीच्या लोकांशी बोलताना तुम्हाला असं काही डिस्टिंक्टली आठवतं की तेव्हाचं पुणे आणि आत्ताच्या पुण्यामध्ये हा खूप डिस्टिंक्टली फरक आहे? फरक तर फार झालेला आहे. जसं एज्युकेशन हब झालं, एज्युकेशन नंतर इंडस्ट्रियल हब झालं, इंडस्ट्रियल हब नंतर IT हब झालं. तो फरक जाणवत गेला आणि तो बघितलेला पण. म्हणजे ज्यावेळी आम्ही इथे शाळेत 80च्या दशकात त्यावेळी इथे पुण्यात एवढं उन्हाळा इथे जाणवत नव्हतं. माझं आईचं मामाचं घर वाराणसीला असल्यामुळे तिथं तीव्र उन्हाळा, आणि आम्हाला तिथे जायला नको वाटायचं तिथे. तर पुण्यात एकदम शांत आणि होतं की मुंबईवरनं बरेचसे कापड व्यापारी किंवा उद्योग ते पुण्यामध्ये रॉयल टर्फ रेसकोर्सला तिथे, त्यावेळी पुण्यामध्ये रेस व्हायची डर्बी. तर त्या बेंगलोर डर्बीसाठी पुण्यामध्ये ती सगळी लोक मंडळी यायची, ती आपल्या इथे म्हणजे ती अगरबत्ती खरेदीलाही असे बरेचसे लोक. आणि असं जशी तुमची जवळजवळ 150 वर्ष जुनी फॅमिली आहे, तसे असे तुमचे आहेत की बाबा शतक झालं की तरीसुद्धा त्या फॅमिलीची लोक आजही त्यांची परफ्यूमची रिक्वायरमेंट असेल तर तुमच्याच दुकानावरती येतात? असे बरेचसे क्लायंट अजून तसेच आहेत तिथे की त्यांच्या आता 3ऱ्या 4थ्या पिढ्या पण आपल्याकडे, 3-4 नवीन जनरेशन पण इथपर्यंत येते. हो हो. कारण त्यांना एक इथे अप्रूप वाटतं की एक जुनं डेकोरेशन टाईप सगळं आहे, जुनं वाडा आहे, ती बैठक आहे तिथे. मोस्ट ऑफ द आम्हाला अनुभव असा येतो की रविवारी सुट्टीच्या दिवशी येणारा ग्राहक वर्ग हा इथे बसून फोटो काढण्यात फार आनंद वाटतो. पण ह्या पद्धती आता राहिलेलाच नाही, पेढ्यामध्ये राहिल्या मध्ये घरी कोणाच्या असतील, पण दुकानात ही सिस्टम लोकांना फार आश्चर्य वाटतं की अजून तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे मलाही आश्चर्य वाटतं की आजही मी अशा पेढीवरती गादीवरती बसून बैठकीवरती बसून आपल्याशी चर्चा करतो आहे. तर जागेच्या किमती वाढल्यामुळे लोक छोट्या छोट्या जागेत प्रचंड हे करतात. जो काही जुन्यांचा आशीर्वाद आहे किंवा नशीबही म्हणत असतो, की जागा तशीच मोठी भव्य जागा आहे ती, त्याच्यात अगरबत्तीचा व्यवसाय झाला, तर याचाही लोकांना फार आश्चर्य वाटतं. तो स्प्रे घेण्यापेक्षा अत्तरमध्ये सुगंध आनंद जास्त नाही. तिथे अल्कोहोल बेस्ड फ्रेग्रन्स तिथंच चालू शकतात. ह्या थिकनेसची उदबत्ती मी कधीच बघितलेली नाही. त्यात पकडली आता 120 वर्ष जुनी. हाच केवढा साधारण किलोच्या भावात बघितलं तर 2.5 ते 3 लाख रुपये किलोच्या आसपास जाऊ शकतो. बालगंधर्वांसाठी त्यांनी धूप करायचा आग्रह केला होता तिथे, कारण पेशवे धार्मिकही तेवढे होते आणि त्यांनी राज्य विस्तारासाठी फार मेहनत घेतलेली होती. आपल्याकडे एकच सांगितलं होतं, मुघलांनी अत्तर. हा सुगंध हा पुण्याची आयडेंटिटी जास्त डिस्क्राईब करतो. आणि त्याचं जर पुढच्या पिढीला आपल्या सभोवतालच्या वातावरणाचं ज्ञान नसेल किंवा त्या गोष्टीचं महत्त्वच राहिलं नाही, तर त्या जागेचा उपयोगही शून्य होऊन जातो, त्या जागेची व्हॅल्यू शून्य होऊन जाते. की आपल्याला गरज नाही, गरज असेल तर येईल, की आता कल्पना साफ खोटी.